उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सहकुटुंब दिवाळी साजरी झाली। शिवसेना मनसेचं दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मनोमिलन झाल्याचं बघायला मिळालं। एकाच कारमधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी प्रवास केला। स्टीअरिंग राज ठाकरेंच्या हाती तर दुसऱ्या कारमध्ये अमित ठाकरेंचे सारथी आदित्य ठाकरे झाले। दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कातील जिमखान्याची पाहणी केली। यावेळी अमित आणि आदित्य ठाकरेंनीही उपस्थिती लावली। मराठा समाज आणि आमच्या जरांगे पाटलांमुळे अंतर आल्याचं भुजबळांनी म्हटलं। जरांगेचं टार्गेट ओबीसी नाही तर देवेंद्र फडणवीस आहेत असं भुजबळ म्हणाले। जरांगेंचा आवाज मराठ्यांनीच दाबण्याची वेळ आली आहे असं म्हणत भुजबळांनी हल्लाबोल केला। जीआर रद्द करण्याची खोड भुजबळांनी काढू नये। आमच्या मुळावर उठलात तर ताकद दाखवून देण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। बीडमध्ये दहशत माजवण्याकरता सभा घेतल्याचं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केला। विजय वडेट्टीवार डबल ढोलकी आहेत असं वक्तव्य भुजबळांनी केलं। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केल्याचा व्हिडिओ दाखवत भुजबळांनी भरसभेत वडेट्टीवारांवर टीका केली। विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला असं भुजबळांनी म्हटलंय। गेला तर गेला पण जीआर काढला म्हणत छगन भुजबळांनी विखेंवर जोरदार टीका केली। मराठा समाजाला ओबीसीत घालण्याचा प्रकार असल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। ओबीसी आरक्षणाच्या अन्नात माती टाकण्याचं काम सरकारनं केलंय अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली। अहिल्यानगरच्या राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालंय। बुऱ्हाणनगर इथल्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने विविध पक्षाचे नेते उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारहून थेट शिर्डीत दाखल झाले। शिवाजीराव कर्डिले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर त्यांनी भेट घेतली आणि पुन्हा बुऱ्हाणपूर करता फडणवीस रवाना झाले। सोलापूर जिल्ह्यातील राजन पाटील, यशवंत माने, दिलीप माने या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। दौडम्य भाजपचे स्वप्नील शहा आणि नंदू पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। पक्षप्रवेश सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झालेली आहे। अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे। डहाणूमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला। नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। पडळकर न्यूयॉर्कला जाऊन काहीही बोलतील। हिंदू मुलींना सल्ले देण्याची काहीही गरज नाही। पडळकरांच्या जिमबाबतच्या वक्तव्यावरून राऊतांनी त्यांच्यावर टीका केली। मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजच्या बुद्ध भवन इथल्या ग्रंथालयाला अण्णा बनसोडेंनी भेट दिली। डिजिटल माध्यमाच्या मदतीने नवीन पिढ्यांकरता एक आधुनिक वाचन केंद्र बनवण्याची गरज असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं। तर ग्रंथालयाचा वारसा जपण्याकरता सरकारकडेही पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून फेब्रुवारी 2024 मध्ये काढलेल्या सोडतीत अल्प उत्पन्न गटातील सोडत विजेत्यांना ऐन दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ताबा मिळाला। म्हाडा कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या हस्ते सदनिकेच्या चाव्यांचं आणि ताबा प्रमाणपत्रांचं शुक्रवारी वितरण करण्यात आलं। आता आपण एक सविस्तर बातमी बघणार आहोत। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दीपोत्सवातली दृश्य ठाकरे समर्थकांना सुखावणारी होती। मनसेच्या दीपोत्सवात संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र एका व्यासपीठावर दिसलं। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। त्याआधी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थावर आले। यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित होत्या। काही वेळ शिवतीर्थावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाची भेट झाली। त्यानंतर हे दोन्ही भाऊ शिवाजी पार्कवर पोहोचले। यावेळी खासदार संजय राऊत, संदीप देशपांडे यांच्यासह दोन्ही पक्षातले महत्त्वाचे नेते शिवाजी पार्कवर उपस्थित होते। संपूर्ण ठाकरे कुटुंब व्यासपीठावर पोहोचलं आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। कुठे पुष्पगुच्छ दिले जात होते तर कुठे गळाभेट होत होती। दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर ठाकरे कुटुंबियानं फोटो सेशन सुद्धा केलं आणि एकमेकांसोबत गप्पांमध्ये ते रंगले असंही बघायला मिळालं।
यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडलेला आहे। उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा। आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे, विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही। असेच सगळेजण आनंदात राहा, प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा। परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवाजी पार्कमधल्या या दीपोत्सवात दिसून आले ते ठाकरेंमधील भावबंध। राज ठाकरे यांच्या कारमधून उद्धव ठाकरे शिवाजी पार्ककडे निघाले। यावेळी कारचं स्टेअरिंग होतं राज ठाकरेंच्या हातात। दुसरीकडे अमित ठाकरे आदित्य ठाकरेंच्या कारमधून निघाले तेव्हा स्टेअरिंग आदित्यच्या हातात होतं। एकूणच दिवाळीच्या पहिल्या दिवशी दीपोत्सवाप्रमाणे ठाकरे बंधूंमधील भावबंध उजळला हे बघायला मिळालं। ठाकरे बंधूंची ही दृश्य ठाकरे प्रेमींकरता नक्कीच खूप सुखावणारी आहेत, समाधानकारक आहेत। दरम्यान मनसेच्या दीपोत्सवामध्ये आतापर्यंत कोणकोणत्या दिग्गजांनी हजेरी लावलेली आहे ते बघणार आहोत। यावर्षी 2025 ला उद्घाटनच उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं। 2024 ला सिंघम सिनेमाची टीम दीपोत्सवाकरता आलेली होती। 2023 ला सलीम जावेद आलेले होते। 2023 लाच विकी कौशल सुद्धा दीपोत्सवाकरता आलेला होता। तर 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी दीपोत्सवाकरता आलेली होती। आणि मनसेच्या दीपोत्सवात 2018 साली आला होता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर। मनसेच्या या दीपोत्सवात ठाकरे कुटुंब सध्या एकत्र आलं म्हणजे 2025 मध्ये आणि ठाकरेंच्या पुढच्या पिढीचं एक्सक्लुझिव्ह फोटो सेशन सुद्धा समोर आलंय। न्यूज 18 लोकमतकडे काही एक्सक्लुझिव्ह फोटो आलेले आहेत जे आपण बघताय। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे तसंच तेजस ठाकरे या सगळ्या भावंडांचे एकत्र फोटो। यात अमितची पत्नी सुद्धा दिसतेय। हे फोटो सेशन राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर झालेला असणार। दोन भावांचा हा फोटो। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। दिवाळीत फक्त 10 वाजेपर्यंतच फटाके वाजवता येणार आहेत। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र मध्यरात्री 12 वाजेपर्यंत फटाके वाजवता येणार आहेत। फटाके वाजवताना डेसिबलची मर्यादाही पाळावी लागणार आहे, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। दिवाळीनिमित्त शेअर बाजार 2 दिवस बंद राहणार आहे। 20 ऑक्टोबरला शेअर बाजार सुरू राहणार असून 21 आणि 22 ऑक्टोबरला 2 दिवस शेअर बाजार बंद ठेवला जाणार आहे। 21 ऑक्टोबरला मार्केट केवळ 1 तासाकरता मुहूर्त ट्रेडिंग करता खुलं राहील। दिवाळी छठपूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर विमानाचं तिकीट दर गगनाला भिडलेले आहेत। विमानाच्या तिकिटांची वाढती मागणी बघता एअरलाइन्सनं तिकीट दरामध्ये 3 ते 5 पट वाढ केलेली आहे। साधारणपणे लखनौ मुंबईचे तिकीट 4 ते 5 हजार रुपयांना मिळतं, मात्र आता हेच तिकीट 25 हजारांपर्यंत पोहोचलं आहे। विमान कंपन्यांच्या मनमानी विरोधात प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे। जिल्हा परिषद निवडणुकांआधी नगरपालिका निवडणूक होण्याचे संकेत मंत्री गुलाबराव पाटलांनी दिलेत। जिल्हा परिषद सोडतीमध्ये गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांचा पाळधी गट हा राखीव झाला आहे, तर त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी ममता प्रताप पाटील या निवडणूक लढवण्याची चर्चा आहे। यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकांचा अध्याय कुठलाही विचार केलेला नसून पहिले आम्ही नगरपालिका लढवू आणि नंतर जिल्हा परिषद निवडणुकांचा विचार करू अशी प्रतिक्रिया दिली आहे। पुण्यातील बाणेर बालेवाडी या परिसरातील नागरिकांनी आपुलकीची दिवाळी या अनोख्या उपक्रमाचं आयोजन केलं। भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या पुढाकाराने घेतल्या गेलेल्या या उपक्रमामध्ये मराठवाड्यातील पूरग्रस्तांना 15,000हून अधिक कुटुंबियांना गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांचं वाटप करण्यात आलंय।
जळगावच्या धरण गावामध्ये महाविकास आघाडीकडून हंबरडा आंदोलन करण्यात आलं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। प्रदूषण नियंत्रण मंडळ तब्बल 158 ठिकाणी फटाक्यांचा आवाज मोजणार आहे। दिवाळीत फटाक्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवता यावं किंवा ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण होऊ नये याकरता मंडळाच्या वतीनं कंबर कसण्यात आली। भविष्य निर्वाह निधीचा एकूण निधी गेल्या 10 वर्षांमध्ये जवळपास 5 पट वाढलाय। या वाढीमागे संघटित क्षेत्रातील रोजगारामध्ये झालेली वाढ आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या आधारातील वाढ हे दोन प्रमुख घटक आहेत। 2023-24 मध्ये तो वाढून 24.76 लाख कोटी रुपये झालेला आहे। रशियन तेल खरेदी थांबवण्याच्या धमक्या देत भारताला दबावात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारत जुमानत नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। भारताची ऑक्टोबरमधील रशियन तेल आयात पुन्हा वाढली आहे। इतर देशांच्या तुलनेमध्ये रशियातून होणारी तेल खरेदी आजही सर्वाधिक असल्याचं आकडेवारीतून समोर आलंय। भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात 1,71 लाख रुपयांच्या निधीतून विकास कामांचं उद्घाटन आमदार रईस शेख यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती। सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील शनी मंदिर समोर एका कारनं अचानक पेट घेतला। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय। अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात झाला। एका ट्रक चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे ट्रकनं समोरून येणाऱ्या 3 ते 4 वाहनांना जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आलेला आहे। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांकरता घरपोच वाटप होणाऱ्या मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळून आला। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धवलखेडी इथं हा प्रकार समोर आला। या घटनेनं परिसरातील पालकांमध्ये भीती आहे। जळगावमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। जळगावच्या पाचोरा भडगावमध्ये निवडणुकीपूर्वीच युती फिसकटली। शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केल्यावर आता भाजपनं स्वबळावर निवडणूक लढण्याचं जाहीर केलं आहे। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील अनेक गावांमध्ये मतदार यादीत दुबार नावं असून ती वगळण्याकरता भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदार यादीतील दुबार नावाचे पुरावे तहसीलदार कल्पना ढवळे यांना दिले आहेत। तसंच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीपूर्वी दुबार नावांवर कारवाईची मागणी केली आहे। शॉर्ट सर्किटमुळे धरण गावात एका घराला भीषण आग लागली। टीव्ही, फर्निचर आणि दागिने जळून खाक झाले। नागरिकांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात आली। 2019 मध्ये कायदा होऊनही ट्रान्सजेंडर समुदायाबाबत भेदभाव केला जात असल्याची चिंता व्यक्त करत केंद्रानं येत्या 3 महिन्यांच्या आत समान संधी धोरण तयार करावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। डीएन नगर ते दहिसर पूर्व मेट्रो 2A आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 मार्गिकेवर प्रवासी संख्येनं नवा विक्रम केलाय। एका दिवसात 3,44,311 प्रवाशांचा टप्पा पार केलाय। या मेट्रोनं 15 ऑक्टोबरला हा उच्चांक गाठलाय। मुंबईकरांना विशेषतः लहान मुलांना दिवाळीच्या सुटीचा आनंद घेता यावा या उद्देशानं दिवाळीच्या कालावधीतील सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी राणीची बाग खुली ठेवण्यात आली आहे। बुधवारी आणि गुरुवारी राणीची बाग खुली राहणार आहे। दिवाळीत यंदा फटाक्यांनाही महागाईची झळ बसली आहे। फटाक्यांच्या किमतीमध्ये 20 ते 25% वाढ झाली आहे। मात्र किमती वाढल्यानंतरही दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याकरता दुकानांमध्ये मोठी गर्दी बघायला मिळते। फटाक्यांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं फटाके विक्रेत्यांनी सांगितलं। ऑक्टोबरच्या उष्णतेनं मुंबईकर हैराण झाले। शहरात पुन्हा मातीच्या माठांना मागणी वाढलेली आहे। फ्रीजच्या थंड पाण्याऐवजी नैसर्गिकरित्या थंड राहणाऱ्या मातीच्या भांड्यांची मागणी गेल्या 2 ते 3 आठवड्यांमध्ये तब्बल 30 ते 40% वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली। आता आपण एक सविस्तर बातमी बघणार आहोत। एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माओवाद आणि शहरी नक्षलवाद याचा उल्लेख केला। देशातून लवकरच माओवादाचं उच्चाटन होणार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली। माओवादग्रस्त जिल्ह्याची संख्या घटली असून केवळ 11 जिल्ह्यांमध्ये माओवादाचा प्रभाव उरला असल्याचं मोदींनी म्हटलंय।
त्यापैकी 3 जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसलाय. काँग्रेसच्या काळामध्ये अर्बन नक्षल इकोसिस्टमचा प्रभाव होता, पण आता परिस्थिती बदलली आहे असं मोदी म्हणाले. गेल्या काही वर्षात हजारो माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय असंही मोदींनी सांगितलं आणि येत्या काळात माओवादाचंच उच्चाटन होईल असंही ते म्हणाले. बीते दशक में हजारों नक्सलियों ने हथियार डाले हैं. मैं आपको पिछले 75 घंटों का आंकड़ा देता हूं, ओनली 75 आवर्स. मैं जानता हूं ये मीडिया का मेन न्यूज नहीं है, लेकिन मेरे जीवन का एक बहुत बड़ा संतोष का विषय है. इन 75 घंटों में 303 नक्सलियों ने सरेंडर किया है. एक जमाने में जिनका 303 चलता था ना, आज वो 303 सरेंडर हुए हैं. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्याकरता विद्याविहार ते ठाणे स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ब्लॉकमुळे दिवाळीनिमित्त खरेदीकरता मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना अवेळी लोकल सेवेचा त्रास सहन करावा लागणार आहे. तर दिवाळीमुळे पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक घेण्यात आलेला नाही. दिवाळीच्या अगदी आधी IRCTCची वेबसाईट आणि ॲप कॅश झाले. मोठ्या संख्येनं लोक IRCTC ॲपद्वारे रेल्वे तिकीटं बुक करतात. शुक्रवारी मोठ्या संख्येनं लोकांनी सोशल मीडियावर रेल्वे तिकीटं बुक करता येत नसल्याची तक्रार केली आहे. यामुळे दिवाळी आणि छठसाठी घरी जाणाऱ्यांची मोठी गैरसोय होतीये. दक्षिणेकडील राज्यांमध्ये नारळाची लागवड कमी प्रमाणामध्ये झाल्यानं 4 महिन्यांपासून नारळ तसंच खोबऱ्याचे दर तेजीत आहेत. दिवाळीत खोबऱ्याला मागणी वाढली असल्यानं पुणे, मुंबई, ठाण्यासह राज्यातील सगळ्या प्रमुख बाजारपेठांमध्ये 1 किलो खोबऱ्याचे भाव 500 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्याही खात्यात 31,000 रुपये बोनस जमा झाल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील यंदा 2,000च्या वाढीव सानुग्रह अनुदानामुळे गोड झाली आहे. दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरामध्ये महारेरानं बिल्डरांच्या 809 गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. महारेरानं दसऱ्यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्पांना नोंदणी क्रमांक देण्याची ही पहिलीच वेळ असावी. राज्यात सध्या उन्हाचा कडाका, उकाडा आणि ढगाळ वातावरणही अनुभवायला मिळतंय. दरम्यान हवामान विभागानं पुढील 2 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. एकीकडे पावसाची शक्यता असताना सांताक्रूज इथं शुक्रवारी 37 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यातील 21,66,198 शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 1,356 कोटी मदत वितरित केली जाणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांकरता रब्बी हंगाम महत्त्वाचा आहे. सध्या धरणं, विहिरी आणि तुडुंब भरलेल्या आहेत. शेतकऱ्यांना यावर्षी पाण्याची टंचाई भासणार नाही. त्यामुळे यंदा रब्बी पिकाखालील क्षेत्र 65 लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही टीव्ही स्क्रीनवर एक महत्त्वाची बातमी बघता आहात. जळगावमधून ही बातमी आहे. जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात राहणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. इम्रान भिस्ती या तरुणानं सोशल मीडियावर भाईगिरी दाखवणारा एक रील बनवला आणि तो व्हायरल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ पकडलं, त्याच्यावर कारवाई केली आणि इम्रानला घरून ताब्यात घेतलं गेलं. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर इम्रानला खाक्या दाखवताच त्यानं लगेच माफी मागणारा एक व्हिडिओ केला. पोलिसांनी अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून समाजात भीती पसरवणाऱ्या तरुणांना इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर असे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलात तर गंभीर कारवाईला सामोरं जावं लागेल असा सज्जड दम सुद्धा दिलाय. इम्रान भिस्ती या तरुणानं सोशल मीडियावर भाईगिरी दाखवणारं एक रील बनवलं आणि ते व्हायरल केलं. लगेचच पोलिसांनी व्हिडिओ जेव्हा पोलिसांच्या निदर्शनास आला त्यांनी लगेचच कारवाई केली. त्या इम्रानला घरून ताब्यात घेतलं आणि सरतेशेवटी पोलिसात आणल्यानंतर त्याला माफी मागायला लावली. तो व्हिडिओ त्याला सोशल मीडियावर व्हायरल करायला लावला.
पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. तापलेल्या वातावरणामुळे शुक्रवारी मुंबईकरांच्या अंगाची काहिली झाली. दरम्यान पुढील 1 ते 2 दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस उकाडा आणि उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या विविध 25 कंपन्यांच्या आवाजाची तीव्रता तपासण्यात आली. तपासणीअंती बहुतांश फटाक्यांचा आवाज मर्यादा ही 97.1 डेसिबल इतकी होती. फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा जास्तीत जास्त 125 डेसिबल इतकी आहे. यानुसार यंदा फटाक्यांचा आवाज मर्यादितच आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा अशा विविध परीक्षांच्या अंदाजित तारखा, निकालाचा महिना याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं.